नमस्कार मंडळी, कशा आहात आपण सगळे? कोकणची राणी सुषमा या माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते. मी आता माझ्या गावी कोकणात आहे आणि आज आपण ना मस्तपैकी घरगुती काय म्हणूया आपण गावठी पास्ता बनवणार आहोत. गावठी तवा पास्ता बनवणार आहोत. सो ही रेसिपी साधी सोपी आहे. बस गावच्या ठिकाणी बनवत आहे आणि ज्या काही आपण त्याच्यामध्ये ज्या काही वस्तू यूज करणार आहोत म्हणजे मसाले ते नॉर्मली आपले घरातले असणार आहेत आणि हा पास्ता आपण तव्यावर बनवणार आहोत. सो बनवूया. इथे मागच्या कुंपणामध्ये इथे लावलेलं आहे कढीपत्त्याचं झाड आणि त्याच्यावर खूप छान कढीपत्ता आहे. आपण कढीपत्ता घेऊया पास्ता बनवण्यासाठी. कढीपत्ता तोडल्यानंतर कढीपत्त्याचा सुगंध आहे तो एवढा अप्रतिम येत आहे ना. आहा, दिल खुश हुआ. ह्या कढीपत्त्याच्या झाडावरती ना डोंगळे आहेत. डोंगळे म्हणजे ते ब्राऊन डोंगळे असतात ना ते. थांबा दाखवे तुम्हाला. त्याला हात लावायला सुद्धा भीती वाटते मला. हे बघा, इथे तुम्हाला दिसतीलच ही संख्या. त्यांची पळापळ चालू झाली. इकडे तर मस्तपैकी ह्या साहेबांनी घरटं बनवलं. हे खूप जोरात कडकडून चावतात आणि मग फार हालत खराब होते. आता बघा कशी पळायला लागले आणि घरटं बनवलंय बऱ्याच ठिकाणी. हा कढीपत्ता मला काढायचा आहे, बघूया कधी वेळ मिळतोय. खूप मोठं झाड आहे कढीपत्त्याचं आणि इकडे हे केळीची झाडं आहेत. हे बघा किती डोंगळे आहेत. दिसत आहेत का बरं तुम्हाला? हो, दिसतील. डोंगळ्याची झाडं बोलते. डोंगळ्यांचं सैन्य आहे तो फार भयानक आहे. एक जरी चावला तरी महाग पडू शकतं. चला आपण आपली रेसिपी बनवूया. ही आपण आपली तयारी करून घेतलेली आहे रेसिपी बनवण्याची. हा आहे पास्ता. पास्ता घेऊया एका टोपामध्ये छान. त्याच्यामध्ये ॲड करूया पाणी. गॅस चालू करून आपण हा पास्ता बॉईल करण्यासाठी ठेवलेला आहे. आपण आता याच्यामध्ये थोडासा मीठ ॲड करूया म्हणजे पास्ता छान बॉईल होईल. थोडासा ऑइल. मीठ ॲड केलेलं आहे म्हणून छान मिक्स करून घेऊया म्हणजे सर्वत्र मिक्स होईल. पास्ता छान बॉईल झालेला आहे. आपण आता ह्याच्यामधला पाणी आहे तो काढून टाकणार आहोत. शक्यतो गाळणीमध्ये गाळलं जातं, बट आता आपल्याकडे गाळणी नाही आहे जवळपास. सो आता हा पाणी आपण बेसिंगमध्ये असंच ओतून देऊया आणि नंतर मग ह्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी ओतणार आहोत. इथे पास्त्यामधलं सर्व गरम पाणी मी काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी ॲड करूया आणि हा पाणीसुद्धा काढून घेणार आहोत. थंड पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे. आपण आता इथे गॅसवर ठेवून देऊया. हे सर्व पास्त्यासाठी तयारी करून घेतलेले आहेत. टोमॅटो, शिमला मिर्च, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आपण यूज करणार आहोत मॅगी मसाला. कारण आपल्याकडे कोणतेही सॉस वगैरे नाही आहेत, मी आणलेले नाही आहेत. सो आपण मॅगी मसाला यूज करणार आहोत आणि बाकीचे जे आपल्याला नॉर्मली आपण जे घरी तिखट मसाला किंवा धना पावडर, हळदी पावडर यूज करतो ते. तवा छान गरम झालेला आहे. ॲड करूया
तेल, याच्यामध्ये तुम्ही लसूणसुद्धा ॲड करू शकता. मी लसूण खात नाही जास्त, सो कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत टॉमॅटो. कॅमेरा पकडायच्या नादात कढीपत्ता राहूनच गेला. आधी कढीपत्ता ॲड करायला पाहिजे होता कांदा ॲड करायच्या आधी. सो आपण आता करूया. छान फ्राय करून घेऊया मस्तपैकी. कांदा टोमॅटो छान फ्राय होत आहे. आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करूया शिमला मिरची. शिमला मिरची तुम्हाला हवी असेल तुम्ही ॲड करू शकता, अदरवाईज स्किपसुद्धा करू शकता. छान मस्त अशी मिक्स करून घेऊया. आणि व्हिडिओला लाईक कॉमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनल पेजला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. याच्यामध्ये थोडीशी ॲड करूया कोथिंबीर. आता ॲड करणार आहोत धना पावडर, हळदी पावडर, लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल त्यानुसार ॲड करू शकता. आणि मॅगी मसाला किंवा पास्ता मसालासुद्धा घेऊ शकता. मी मॅगी मसाला आणले होते, सो मी मॅगी मसाला घेत आहे. पास्ता मसालासुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता किंवा नाही केलं मॅगी मसाला ॲड तरी काही हरकत नाही. माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी केलं. आता हे छान सर्व मिक्स करून घेऊया. तर याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया आपण चवीनुसार. आधी आपण मीठ ॲड केलेलं आहे. आता याच्यामध्ये ॲड करूया पास्ता. वाव, मिक्स करा छानपैकी. तुम्हाला ही पास्त्याची तवा रेसिपी कशी वाटली ही कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे आठवणीने न विसरता. आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. आता एक 2 ते 3 मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे तव्यावरती, म्हणजे ज्याच्यामध्ये जो पाणी आहे तो थोडासा ड्राय होईल. या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये सॉससुद्धा यूज करू शकता. बाकीची उरलेली कोथिंबीर आपण वरून ॲड करूया छानपैकी. गॅस बंद करून घेऊया. तवा पास्त्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कॉमेंट्स करून नक्की सांगा. फारच अप्रतिम आणि टेस्टी बनलेला आहे पास्ता.